तर नितीन गडकरींच्या याच वक्तव्यावरनं संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवरती टीका केली आहे। नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना एक व्यक्तिगत पत्र पाठवलंय, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्दच वगळला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री शब्द वगळला। आणि गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे, पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल, तिजोरीत पैसे नसताना, इतर योजना बंद केल्या जात असताना, तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय असेल, गृह मंत्रालय असेल, प्रधानमंत्री कार्यालय असेल, ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं ज्यांच्याकडे अधिकार आहे आणि कर्तव्य आहे, आर्थिक नियोजन म्हणतोय मी, कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये, तरच देश पुढे जाईल। अशा वेळेला केंद्र सरकार, वित्तमंत्री, प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही? नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत। मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा। हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये, हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात, विरोध केला जातो, पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वित्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन, सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये, असं वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये येतंय। त्यामुळे एकीकडे गडकरी साहेब म्हणतायत ते, एकीकडे राज ठाकरे म्हणतायत ते, अर्थतज्ञ म्हणतायत, आणि वर्तमानपत्रात आलेली माहिती, फायनान्स मिनिस्टरची रिॲक्शन। आपण बघतोय कशा पद्धतीनं या सरकारी अनुदानाची शाश्वती नाही या गडकरींच्या वक्तव्यावरती जोरदार निशाणा साधलेला आहे। विरोधकांनी हाच मुद्दा आणि धागा हाती धरत जोरदार निशाणा साधलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेवरनं पैशांची कशा पद्धतीनं उधळपट्टी सुरू आहे असाच उल्लेख केलेला आहे। सरकारी योजना म्हणजे विषकन्या आहेत, सरकारला घेऊन बुडतात असाही दावा केलाय।